हो, म्हणजे वीरच रोबोबॉय आहे. मला तर आधीपासूनच संशय होता. शूट कर, शूट कर. अरे हे काय? हा काळोख कसा काय झाला? लाईट ऑन करा. अरे लाईट ऑन करा. अरे बुद्धू, आधी स्वतःच्या डोक्यावरून मडकं तर काढ. ओ नाही, चुलबुल, ते बघ, बबली वीरला शूट करतीये. ती अजून सुद्धा हेरगिरी करतीये. हा चिंटू कुठे गेला? काही हरकत नाही, मी बघतो. हे कोणी मारलं? माझा मुलगा, हा कोणीतरी वाचवा. थँक यू रोबोबॉय, थँक यू सो मच. भाऊ, तुम्ही एवढे का रागवले आहात? तुम्ही राग सोडून द्या ना प्लीज. राग आरोग्यासाठी चांगला नसतो. तू खूप ताकदवान आहेस म्हणून मी हार मानतो. जा त्या ट्रकला वाचव. बघ, तो पुलावर आदळणार आहे. अरे बापरे! या ब्रिजला पूर्णपणे तिरका होण्यापासून रोखावं लागेल, नाहीतर हे सगळे खाली पडतील. हे कोण मारतंय मला? अरे थांबा, अरे थांबा जरा. ते बघा, ट्रक रोबोबॉय वरच पडणार आहे. अरे रोबोबॉय, ऐक, तिकडून बाजूला हो. ट्रक तुझ्या. तो बघा, रोबोबॉय जात आहे. हा, तो नक्कीच त्या लुटारू भूताला पकडायला चालला असेल. तिथेच थांब. तू जो कोणी आहेस. तू मला बघू शकत नाहीस रे, मग पकडणार कसा? मी भूत आहे. ओ, तू तर टिम्बक्टू आहेस. तू जगाला फसवू शकतोस, पण मला नाही. आज तू माझ्यापासून वाचू नाही शकणार. मी इथे काय करतोय? इमली, चुलबुल, लांब रहा. हा टिम्बक्टू आहे. कुठल्या तरी गॅजेटचा वापर करून इनविजिबल झाला आहे. इमली, चुलबुल, दूर व्हा. वीर, तू थांब इथे. मी याला बघतो. इतक्या लाथा मारीन की एखादी लात तरी नक्कीच लागेल.
उडून दाखवा. सर सर मी खरं बोलतोय सर. तू तर समोरच होतास, मग आतून बाहेर कसा आलास? तू काय बोलतोयस टिंबकटू? मला काहीच समजत नाहीये. एक मिनिट, मी तुला इथं मार्केटमध्ये पकडलं, पण तू तिथं त्या जागी उभा होतास आणि माझ्या पोत्यातून गायब झालास. मी तुला या जागी पकडलं आणि आणि तू मला आता इथं दिसलास आणि मग गायब झालास. आणि मग तू इथं दिसलास, मग परत तुला मी इथं पकडलं, मग तू इथं दिसलास, मग इकडं पकडलं, इथे दिसलास, मग इथं पकडलं, इथं नाही पकडलं, इथं पकडलं, इथं दिसलास. ओहो, मी कन्फ्यूज होतोय. इथं तिथं तिथं इथं कुठं कुठं पकडलं, इथं पकडलं, मी इथं नाही पकडलं, मग इथं दिसलास, मग इथं. मी डान्स करून करून थकलोय. तू कधी येतोयस? ओहो, डान्स बंद करा बॉस, डान्स बंद करा. इथं खूप कन्फ्युजन झालंय माझं. इथं तिथं तिथं इथं इथं कुठं पकडलं नाही पकडलं, पकडलं नाही पकडलं, मला काहीच समजत नाहीये बॉस. मी कन्फ्यूज होतोय ना बॉस. तू काही कामाचा नाहीयेस. विनाकारण नाचवून नाचवून थकवलास मला. काय झालं बॉस? तू माझे किती क्लोन्स बनवले आहेस? टिंबकटू हिशोब लावून लावून खूप वैतागला आहे. 2 बनवले आहेत. एकाला लायब्ररीत पाठवलं आणि दुसऱ्याला कॉम्प्युटर ऑफ करायला ठेवलं. मी तर चाट खायला निघून गेलो होतो. अरे, त्या क्लोन्सनी इतर कोणाला कन्फ्यूज करण्याआधी त्यांना इथे बोलव लगेच. 1 मिनिट, इथे नको, एखाद्या सुनसान जागेवर बोलव जिथे कोणीच नसेल. आत्ता घे चुटकी वाजवून. इमली आणि आजोबा खूप काळजी करत असतील, त्यांना पण तिकडे बोलून घे. ओके. तू ठीक तर आहेस ना? मी तर ठीक आहे. टिंबकटू इतक्या क्लोन्सला पकडून कन्फ्यूज झाला आहे आणि तू आतापर्यंत हिशोब लावतोय की कोणाला पकडलं आणि कोणाला नाही. चिंटू, या दोन्ही क्लोन्सना परत पाठव लवकर. हो, दोघांना परत पाठव. हो हो, या दोघांना पटकन इकडून पाठव. हा, या दोघांना परत पटकन पाठव. अरे अंकल, तुम्ही तर खूप शूर आहात. थँक्यू. आजोबा, एक डिव्हाइस तर संपलेला आहे. मी पोलिसांना फोनवर सगळ्या डिव्हाइसेसच्या लोकेशनची माहिती दिली होती. सगळ्या पोलीस फोर्सनी मिळून सगळे डिव्हाइसेस एकत्र शोधून डिफ्यूज केलेले आहेत, पण फक्त रेल्वे स्टेशनचं डिव्हाइस त्यांना सापडलं नाहीये. मी आता चेक करून येतो. आय एम मॅड, व्हेरी व्हेरी मॅड. पोलिसांना सगळे डिव्हाइसेस एकत्र कसे सापडले? अरे आजोबा, हे डिव्हाइस तर मूव्ह करतंय. मॅन फ्रीजिंग डिव्हाइस मूव्ह कसं करू शकतं? आजोबा, मॅन फ्रीजिंग डिव्हाइस रेल्वेच्या स्टेशन मध्ये नव्हतं. डिव्हाइस ट्रेन मध्ये होती, जी तिथे उभी होती आणि आता ती चालते. आजोबा, ही ट्रेन तर राजपूरला चालली आहे.
इमलीचे बाबा गावाला जाण्याबद्दल बोलत होते. कदाचित ते ह्या ट्रेन मध्ये असतील. मी आता जाऊन डिव्हाइस शोधतो. वीर सांभाळून. आजोबा मी जातो वीरची हेल्प करायला. तू इथेच थांब. तू या बाबतीत काही मदत करू शकणार नाहीस. इमली इमली प्लीज मला आता हाक मारू नकोस. तुझ्या डब्यात मॅन फ्रीजिंग डिव्हाइस आहे. तो कोच रिकामा करून घे लवकर. सगळ्यांना दुसऱ्या कोच मध्ये घेऊन जा पटकन. इथे धोका आहे. इथे धोका आहे. पळा इथून. इथे नाही, त्या कोच मध्ये जिथे तू आधी बसली होतीस. पटकन जा. सगळ्यांना तिथून दुसऱ्या कोच मध्ये पाठव. तुझी गरज खरंच नाहीये. तुझं काम इमली तुझ्यापेक्षा चांगलं करतेय. अरे सोड मला.